अजित पवारांची महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी सलग चौथ्यांदा निवड झालेली आहे। उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून एकमताने निवड झाली आहे। 60 मतदारांपैकी अनेकांनी त्यांना पाठिंबा दिलाय, तर महायुतीतील समन्वयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासोबत चर्चेनंतर मुरलीधर मोहोळ यांच्या गटाला सुद्धा काही पद देण्याचं ठरलंय। मनमाड या महामार्गाचं काम मागील 7 वर्षांपासून रखडलेलं आणि या मार्गावरील खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे। वाढत्या अपघातांमुळे अनेकांना जीव गमवावा लागतोय, तर या गंभीर परिस्थितीवरती प्रतिक्रिया देताना माजी खासदार सुजय विखे यांनी सध्याचे खासदार निलेश लंके यांच्यावरती थेट निशाणा साधलाय। ज्यांनी रस्त्यासाठी उपोषण केलं आणि त्यावरती मतं मिळवली त्यांनीच याचं योग्य काय ते उत्तर द्यायला हवं। नगर पाथर्डी महामार्गाचं काम माझ्यामुळे सुरू झालं असं म्हणत असाल तर मग तुमच्या उपोषणामुळे नगर मनमाड महामार्गाचं काम पूर्ण व्हायला नको का? जे आश्वासन देऊन निवडून आलेत त्यांची नैतिक जबाबदारी आहे की त्यांना प्रश्नाचं उत्तर द्यावं? त्याचं उत्तर आल्यानंतर मी उत्तर देईन असं ते म्हणालेत। ज्यांनी त्यासाठी उपोषण केलं आणि उपोषण करून ज्यांनी त्याच्यावर मतं मिळवले याचं उत्तर ते योग्य देतील असं माझं व्यक्तिशः मत आहे। मी तर करतच होतो, मी लोकांना सत्य सांगत होतो, पण तेव्हा काही ठराविक लोकांनी आभास निर्माण केला की नगर पाथर्डी माझ्या उपोषणामुळे सुटलं, तर मग तुमच्या उपोषणामुळे तर नगर मनमाड पण सुटला पाहिजे होता। मग मी जेव्हा लोकांना वास्तविकता सांगायचा प्रयत्न केला तेव्हा लोकांनी विश्वास ठेवला नाही, तर आज माझा पराभव झालेला आहे। जे आश्वासन देऊन निवडून आलेले आहेत ही त्यांची नैतिक जबाबदारी की त्यांनी या प्रश्नाचं उत्तर देणं। बुलढाणा जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा पावसानं कहर केलेला आहे। मोताळा तालुक्यामध्ये आव्हा पिंपळगाव या गावासह अनेक गावात मुसळधार पाऊस कोसळतोय आणि या पावसामुळे शेतकऱ्यांचा मका पूर्णपणे भिजलेला आहे। कपाशीसह सोयाबीनचं पीक उद्ध्वस्त झालंय। शेतकऱ्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणीच असल्यामुळे पेरणी केलेला रब्बीचा हरभरा देखील पाण्याखाली गेलेला आहे। या पावसानं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान केलेलं आहे। पावसामुळे याआधीच शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। यात थोडंफार उत्पादन त्याच्या पदरी पडणार होतं, मात्र निसर्गाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या स्वप्नांची राख रांगोळी केली आहे। हा मका उद्या परवा काढण्याची परिस्थिती होती, त्या मक्यामध्ये गुडघा पाणी आहे। आपण पाहत आहे गुडघ्याभर पाण्यात या ठिकाणी जो मक्याचा गूर मारलेला आहे तो गुडघ्याभर पाण्यात आहे। तो मक्याचं 100% नुकसान झालेलं आहे। रब्बीचा हरभरा या ठिकाणी पेरला होता, त्या हरभऱ्याचं देखील संपूर्ण नुकसान झालेलं आहे। तर शासनाने तात्काळ पंचनामा करून हेक्टरी 50,000 रुपये अनुदान आम्हाला द्यावं। याच्या आधी देखील अतिवृष्टी झाली तर आमच्या मोताळा तालुक्यात फक्त 12 गावांचा समावेश केला, आम्हाला सोडून दिलं। पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्याला गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाचा फटका बसतो आणि सततच्या पावसामुळे कोबी, फ्लॉवर, कांदा, काकडी, झेंडूची पिकं ही पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहेत। अवेळी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडलं असून हंगामातील अपेक्षित उत्पन्न हातातून गेलंय। चालू असलेला सततचा मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस, त्या पावसामुळे शेतीचं अतोनात नुकसान झालेलं आहे। त्याच्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे। आज आपण पाहू शकता आमच्या शेतामध्ये त्या ठिकाणी फ्लावरीचं पीक होतं। फ्लावरीचा पिकाचा खर्च एकही रुपया निघालेला नाही। उलट आम्हाला फ्लावर घरी खायला सुद्धा या पावसाच्या प्रादुर्भावामुळे भेटलेलं नाही। जालन्यातील पारत भागामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकरी हाताबल झालेला आहे। पावसामुळे सोंगणी करून जमिनीवरती उन्हाची ऊब देण्यासाठी ठेवलेल्या मक्याच्या कणसांना आता कोंब फुटलेत। यामुळे शेतकऱ्यांचा चांगलाच आर्थिक फटका बसतोय। कोंब फुटलेल्या मक्याची विक्री बेभावाने होणार असून तात्काळ नुकसानाचे पंचनामे करावेत अशी मागणी शेतकरी करतायत। दिवसाच्या पावसामुळे, सततच्या पावसामुळे या मक्काचे याशी कोंब आलेले आणि मी मागील 10 वर्षापासून शेती करतो। शेती करत असताना यावर्षी मी 6 एकर मक्कावर लागवड केली होती। 6 एकरामध्ये चांगलं उत्पन्न येणार होतं, ते दिसत होतं डोळ्यानं, आणि पण या सततच्या दिवसाच्या पावसामुळं या मक्काला अशी कोंब आलेले। कुठलाही व्यापारी भविष्यात या मक्काला घेणार नाही आहे, घेतलं पण तर त्याला भाव जो भेटायचा आहे तो भेटणार नाही। माझी शासनाला अशी विनंती आहे की त्यांनी जो 32,000 कोटीचा जो आकडा दाखवला शेतकऱ्याला मदतीच्या संदर्भात ती तात्काळ मदत करावी।